शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या उभाटा पक्षाची अंतिम विधी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांना आता रामरक्षा स्तोत्राची आठवण झाली असल्याची टीका भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केली. जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत माजी खासदार सोमय्या सोमवारी सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना उभाटाने रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा पठण राज्यव्यापी आंदोलन केलं. त्याबाबत किरीट सोमय्या म्हणाले, माणसाला स्मशानभूमीत जाताना रामाच्या नावाची आठवण येते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अंतिम संस्कार विधी प्रक्रिया सुरू झाली आहे, म्हणून त्यांना रामाच्या नावाची आठवण झाली आहे. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंक बांधण्यात आला. या मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. या घटनेमुळे प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. या संदर्भातील प्रश्नावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, मिसिंग लिंकवर दरड का कोसळली? मिसिंग लिंक तयार होताना पुरेशी काळजी घेतली नव्हती का? हे सर्व काही तपासात समोर येईल असं मत त्यांनी व्यक्त केलंय. प्रमाणपत्र घोटाळा आणि तुम्ही मला स्मशानात घेऊन जातात, कारण की स्मशानात जाताना रामाचं नावाची आठवण येते. अंतिम संस्कार उद्धव ठाकरेचा पक्षाच्या अंतिम संस्कारची विधी प्रक्रिया सुरू झाली आहे, म्हणून त्यांच्या नेत्यांना रामाची आठवण झाली. ओके. पूर्वी मिसिंग लिंक बनवलं होतं, दरड कोसळून निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा आरोप सरकारवर होता. आता ही गोष्ट खरी आहे की दरड कोसळली आहेत आणि पावसात ह्या प्रकारचे रस्ते करताना तयार असे जोखम असतात. रस्त्यावर काहीतरी गोंधळ झाला आहे तर आपण कॉन्ट्रॅक्टरचं सांगू शकतो. आता दरड कोसळली तर कशामुळे कोसळली, त्याची काळजी घेतली नव्हती की खूप अधिक पाऊस आला, त्याचा तपासात सिद्ध होणार.